करिअर कट्टा, युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी. आपल्या सगळ्यांचं आजच्या सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत. 365 दिवसाच्या शिवसंकल्प व्याख्यानमालेमधला आजचा विषय 164 नंबरच्या सत्रामध्ये नातेसंबंध, आरोग्य आणि लैंगिक शिक्षण याच्यामधला एक महत्वाचा विषय ज्याच्यावर आपण सार्वजनिक चर्चा करतोय. थोडा नेटवर्कचा इश्यू आहे माझ्याकडे, म्हणजे आवाज जर येत नसेल तर फक्त सांगाल मध्ये. हा माधवी, कधी ब्रेक झाला तर जरासं फक्त कळवा. हो सर. चल हा. तर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत. आजचा विषय आहे की मासिक पाळी आणि त्याविषयीची वैज्ञानिक जाणीव सर्वांसाठी. आता हा विषय शालेय पातळीवर मुलींच्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर या ठिकाणी काउन्सिलिंग करण्याला सुरुवात झालेली आहे, लक्षात घ्या, बऱ्यापैकी चांगले. आता बऱ्याच ठिकाणी कॉमनली या गोष्टींवर बोललं जाते, लक्षात घ्या. म्हणजे अगदी जेनजीच्या संकल्पनेमध्ये चांगल्या पद्धतीची चर्चा ज्या वेळेला मेल फिमेल मित्रमैत्रिणी असतात त्यांच्यामध्ये या ठिकाणी पिरियड्स आणि त्याच्याबद्दल या ठिकाणी त्यामध्ये होणारे मूड स्विंग्स आणि त्यावेळेच्या असणाऱ्या अडचणी याच्यावर चर्चा व्हायला लागली. हा एक सकारात्मक बदल म्हणून आपण बघू शकतो, लक्षात घ्या. मुळातच ह्या संकल्पनेची सुरुवात कुठून आहे आणि हा विषय चर्चेला का घ्यावासा वाटतो हे पहिल्यांदा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. कारण हे व्याख्यान फक्त मुलांसाठी मुलींसाठीच पाहिजे, मुलं कशाला याच्यात पाहिजेत असं ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला लक्षात घ्या की इथं सर्वांनीच हा विषय समजून घेणं हे गरजेचं असतं. मग ते वडील असाल, भाऊ असाल, म्हणजे प्रत्येक स्त्री आणि पुरुष या सगळ्यांना सहकार्याने ह्या विषयाची माहिती असणं हे अत्यंत गरजेचं आहे, लक्षात घ्या. भारतामध्ये साधारणतः 71% किशोरवयीन मुलींना पहिल्या पिरियडच्या वेळेला नेमकं काय होतं हे माहीत नसतं आणि मग ते घाबरतात, रडतात, स्वतःला काही आजारी समजतात, काहींना काहीतरी वाईट झालं असं वाटतं. असं या ठिकाणी अधिकृत युनेस्कोची आकडेवारी आहे, लक्षात घ्या. म्हणजे काहींना वाटेल सर असं काही असतं का, आम्हाला घरात अगोदरच सांगितलेलं असतं. हे प्रत्येक ठिकाणीच होतं असं नाही, लक्षात घ्या. दुसरं महत्वाचं आहे, लक्षात घ्या की जवळजवळ 23 लाख मुलींच्या मध्ये दरवर्षी मुली शालेय शिक्षणामधल्या, लक्षात घ्या, 23 लाख मुली भारतामध्ये मासिक पाळीमुळे या ठिकाणी शाळा सोडतायत. हे आकडेवारी फार धक्कादायक आहे, लक्षात घ्या. त्याच्या बाबतीत म्हणजे हे विषय ज्यावेळेला सार्वजनिक व्यासपीठावर येतात त्यावेळेला नेमकं या ठिकाणी त्याचं कारण काय होतं. कारण त्याचं असं आहे की शाळांमध्ये चांगले स्वच्छतागृह नाही आहेत, सॅनिटरी पॅड्स, वेंडिंग मशीन्स काय त्याची उपलब्धता नाही आहे आणि समाजामधला एक निगेटिव्ह दृष्टिकोन जो आहे तो या ठिकाणी कारणीभूत ठरतो. तिसरी आकडेवारी महत्वाच्या, भारतात 36% स्त्रिया आहेत की ज्या सॅनिटरी पॅड्स वापरतात आणि उरलेल्या 64% जे आहेत ते आजही जुने कापड वापरले जातात. त्याच्यामध्ये कापडाचे तुकडे, राख, वाळू, गवताची पानं वापरतात ज्याच्यामुळे संसर्गजन्य होतो. ही फॅक्ट आहे, लक्षात घ्या. म्हणजे आपण प्रगतशील महाराष्ट्राच्या या करिअर कट्ट्याच्या व्यासपीठावरून आपण हे बोलत असताना स्टॅटिस्टिक देखील विसरून चालणार नाही, हे लक्षात घ्या. आणि मग याच्यामध्ये बरेच म्हणजे काही वेळेला वंध्यत्व येतं, काही वेळेला मृत्यू येतात, अशा बऱ्याचशा गोष्टी घडलेल्या आपल्याला बघायला मिळतात. मी ज्या वेळेला चंद्रपूर जिल्हा, गडचिरोली जिल्ह्यामध्ये ज्या या ठिकाणी मेंढालेखा गावामध्ये गेल्यानंतर आदिवासी समाजामध्ये याच्या बाबतीमध्ये कुर्मा घर नावाची एक संकल्पना आहे, लक्षात घ्या. ही फार महत्वाची संकल्पना आणि मला अत्यंत आवडली आणि आपल्या सगळ्यांना माहीत असायला असं वाटतं. आपण परंपरागत घरामध्ये जर पाठीमागच्या कालावधीमध्ये जर बघितलं तर विटाळ हा शब्द वापरला जायचा किंवा शिवाशिव नावाचा एक शब्द वापरला जायचा आणि ग्रामीण भागातली महिला जिला या ठिकाणी मासिक पाळी आलेला आहे, पिरियड्स आहे, तिला या ठिकाणी कोणीही स्पर्श करायचं नाही, तिला बाजूला बसवलं जायचं, तिला जेवण देखील ताट असं लांबून सरकवलं जायचं वगैरे अशा काही प्रथा तुम्ही बघितल्या असतील किंवा ऐकल्या असतील, लक्षात घ्या. पण याला मी परंपरा मानेन की जी कदाचित चुकीच्या पद्धतीची असेल, ट्रीट चुकीच्या पद्धतीने केलं जात होतं. पण कुर्माघर नावाची जी संकल्पना या ठिकाणी आदिवासी समाजामध्ये रूढ आहे ती संकल्पना नेमकी काय आहे तर संपूर्ण गावातल्या ज्या महिलांना या ठिकाणी मासिक पाळी आहे त्यांनी काय करायचं, ते कुर्माघर म्हणून स्वतंत्र एक व्यवस्था आहे त्या ठिकाणी यायचं, त्यांनी तिथं आराम करायचं, त्यांनी कुठलंही काम करायचं नाही, त्यांना चांगल्या पद्धतीचं जेवण तिथं बनवता येईल अशा पद्धतीची सोय, त्यांना आराम करता येईल अशी काळजी, म्हणजे एक सारख्याच महिला ज्यांना या ठिकाणी त्या दरम्यान कमी काम करायचं आहे, त्रास कमी सहन करायचा आहे, असे जे आहेत ज्यांना विकनेस आला असतो अशा एकत्र राहतात आणि त्यांची काळजी घेतली जाते. याच कुर्माघराचं सुधारित व्हर्जन जे आहे, तुम्ही युट्यूबला जर सर्च केलं कुर्माघर इन गडचिरोली डिस्ट्रिक्ट तर त्याची तुम्हाला एक
अत्यंत सुंदर अशा पद्धतीचे म्हणजे चांगलं किचन तिथं बनवलेलं आहे, चांगल्या बेडची व्यवस्था केलेली आहे, स्वच्छ या ठिकाणी स्वच्छतागृह आहेत. या पद्धतीची संकल्पना बघायला मिळते. 2 टोकं समजून घ्या. म्हणजे आदिवासी समाज म्हणजे मागासलेला असा जो काही आपल्या डोक्यातला भ्रम आहे तो निघून जाईल जर तुम्ही या काही चांगल्या प्रथा जर तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न केला तर. लक्षात घ्या. त्यामुळे या निमित्तानं मला असं वाटतं की आपण कुर्माघर गडचिरोली डिस्ट्रिक्टमध्ये कसं काम करतं हे थोडंसं तुम्ही सर्च करावं आणि बघावं असं मला वाटतं. लक्षात घ्या. पुढचं आहे की आपण अज्ञानामुळं भीतीमुळे या ठिकाणी लक्षात घ्या की बरेच गैरसमज आपले होत असतात तर ते दूर करण्यासाठी सायंटिफिक दृष्टिकोनातनं समजून घेण्याचा प्रयत्न आणि चर्चा करण्यासाठी म्हणून आपण आजचं हे सेशन ठेवलेलं आहे. लक्षात घ्या. साधारणतः ही जी काही मासिक पाळी आहे किंवा पिरियड्स आहेत ही एक नैसर्गिक क्रिया आहे आणि आरोग्यदायी प्रक्रिया आहे जी स्त्रीच्या शरीरात साधारणतः 21 ते 35 दिवसानं घडते आणि 3 ते 7 दिवस चालते. हे लक्षात घ्या त्याच्या बाबतीत. आता हे नेमकं काय होतं हे समजून घ्या. निसर्गाने प्रत्येक स्त्रीला दिलेली एक अद्भुत अशी शक्ती आहे ते नवीन जीव निर्माण करण्याची आणि प्रत्येक महिन्यामध्ये स्त्रीचं संभाव्य गर्भधारणेसाठीची तयारी असते. हे लक्षात घ्या. त्याच्या पायऱ्या काय आहेत? एक पहिली पायरी की ते बीजांड तयार होणं. प्रत्येक महिन्यात स्त्रीच्या 2 ओव्हसीस पैकी एका मधून बीजांड बाहेर पडतात. ही प्रक्रिया साधारण 14व्या दिवशी घडते. दुसरी पायरी असते गर्भाशयाची तयारी. तर गर्भाशय आतून एक जाड मऊ अस्तर तयार करतं जणू गादीसारखं असतं आणि त्याच्यावर ही बीजांड फलित होतात म्हणजे बाळाला तिथं सुरक्षित राहण्यासाठीची जागा मिळते, तयारी मिळते. लक्षात घ्या. तिसरं आहे गर्भधारणा झाली नाही तर काय, तर त्या महिन्यामध्ये गर्भधारणा झाली नाही तर शरीराला ती गादी नको असते म्हणून 4था टप्पा हे अस्तर बाहेर पडतं म्हणजे गर्भाशयाचं जे काय अस्तर आहे ते तुटतं आणि रक्त आणि उतीच्या माध्यमातून बीजांड या त्याच्या स्वरूपातून योनिमार्गे बाहेर पडतात ज्याला मासिक पाळी किंवा पिरियड्सचं रक्त असं आपण म्हणतो. हे लक्षात घ्या. ही प्रक्रिया समजून घ्या. सायकल काय आहे ते लक्षात घ्या त्याच्या बाबतीतनं. आणि मग 5वी पायरी पुन्हा नवीन चक्र चालू होतं. पुढच्या महिन्यासाठी नवीन बीजांड तयार होतात, नवीन अस्तर बनतं. हे चक्र वयाच्या 12 ते 13 वर्षापासून 40 ते 50 वर्षापर्यंत सुरू राहतं. हे लक्षात. तेही आहे नैसर्गिक प्रक्रिया जी सातत्यानं स्त्रीच्या शरीरामध्ये घडत असते. लक्षात घ्या. साधारणतः 20 ते 80 मिलीलिटर रक्त म्हणजे 2 ते 5 चमचे रक्त या ठिकाणी बाहेर पडतं. आयुष्यभरामध्ये स्त्रीच्या माध्यमातून साधारणतः स्त्री हे 450 वेळा या ठिकाणी या पद्धतीचा अनुभव जो आहे अनुभव या ठिकाणी घेत असतात. एकूण साधारणतः 6 ते 8 वर्ष आयुष्यभराची म्हणजे आपण जे कॅल्क्युलेट करतो ना आपण 24 तासाचा एक दिवस असं तर 6 ते 8 वर्षे हे पिरियड्स मध्ये पाळी वेळेवर होते किंवा होते याचा अर्थ असा आहे की तुम्ही शारीरिक दृष्ट्या सक्षम आहे किंवा स्त्री सक्षम आहे. हे लक्षात घ्या. आता ही सिस्टम जी आहे ती हार्मोन्सची सिस्टम आहे. हा खेळ आहे आणि त्यामुळेच मासिक पाळीच्या आधी किंवा त्या दरम्यान स्त्रियांची मनस्थितीमध्ये जास्त मोठ्या प्रमाणामध्ये बदल होत असतात आणि हे नैसर्गिक आहे, नाटक नाही. हे लक्षात घ्या पाहिजे. आपण याच्याबद्दलचे गैरसमज बाळगतो ते गैरसमज पहिल्यांदा आपण पाहिजे असतील. म्हणजे या दरम्यान तुमची मैत्रीण असेल, तुमची मिसेस असेल, तुमची बहीण असेल, घरातले जे काही सदस्य आहेत आपण वागत असताना काय काळजी घेतली पाहिजे. त्या अगोदर आपण काही गैरसमज जे आहेत ते आपण या ठिकाणी समजून घेऊ काय असतील लक्षात. त्याच्यामध्ये एक तर पहिला की या दरम्यान स्त्री अशुद्ध असते असं जे काही आपण म्हणतो तर ही निसर्गाची एक शरीराच्या शुद्धीची प्रक्रिया आहे, स्वच्छतेची प्रक्रिया आहे. त्यामुळे ते शरीर स्वतःला स्वच्छ करत असतं. त्यामुळे त्याला आपण या ठिकाणी जे काही परंपरागत काही शब्द वापरत होतो ते शब्द आपल्याला वापरायचे नाही आहेत. म्हणजे किंवा शिव हे जे शब्द आता ते बऱ्यापैकी आउटडेटेड झालेले आहेत. आपण स्त्रियांनी देवघरामध्ये जाऊ नये अशा पद्धतीची काही संकल्पना आपण म्हणत असतो. त्याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. लक्षात घ्या. ग्रामीण भागामध्ये असं म्हटलं जातं की या दरम्यान स्त्रीनं जर एक ते स्त्रीच्या स्पर्शामुळे होत नाही तर हवेमध्ये जे ह्या बॅक्टेरियामुळं ते खराब होतं. हे पहिलं वैज्ञानिक कारण त्याच्यामधलं समजून घ्या. लक्षात घ्या. देवपूजा ही मनशांतीची गोष्ट आहे. त्याच्यात कोणत्याही शारीरिक प्रक्रियेनं खंडन होत नाही. हे सायंटिफिक गरजेचं आहे. लक्षात घ्या. जुन्या काळामध्ये स्वच्छतेची साधनं नव्हती आणि स्त्रियांना विश्रांती मिळावी या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी याचा एक
विचार केल्याचं किंवा त्याची मांडणी आपल्याकडे असल्याची बघायला मिळते. तिसरं आहे की यावेळेस केस धुवू नये, अंघोळ करू नये, तर ही पूर्णपणे चुकीची आणि उलटी आहे. लक्षात घ्या, या दिवसात स्वच्छतेची जास्त गरज असते. कोमट पाण्याने अंघोळ केल्यानंतर वेदना कमी होतात, आराम मिळतो, केस धुणं सुरक्षित आहे, हेच विज्ञान सांगतं. लक्षात घ्या त्याच्या पद्धतीने. गैरसमज आहे की या दरम्यान व्यायाम करू नये असं म्हटलं जातं, पण हलका व्यायाम, योगा, चालणं हे अत्यंत फायदेशीर ठरतं. त्यामुळे वेदना कमी होतात आणि या म्हणजे सेरेना विल्यम्सला जर बघितलं तर ते ग्रँड स्लॅम हे तिने मासिक पाळीच्या दरम्यान जिंकलेलं आहे, हेही लक्षात घ्या. ही काही उदाहरणं यासाठी आहेत की कार्यक्षमता काय किंवा कशा पद्धतीने असते. पाचवा गैरसमज की गोड खाऊ नये, थंड पाणी पिऊ नये. थंड पाणीचा आणि याचा काही तसा संबंध नाही, पण गोड मर्यादित खाणं, अ, कारण त्यानं ब्लोटिंग वाढू शकतं. पौष्टिक आहार, लोह आवश्यक आहे. त्यानंतर या ठिकाणी लक्षात घ्या की आपल्याकडं टॅम्पून आणि मेट्युल्स कप वापरल्याने कौमार्य जातं अशी काही ठिकाणी घेतलं. म्हणजे व्हर्जिनिटी हा शब्द तुम्ही वापरतात, मला माहित असणार. लक्षात घ्या, मुळात ही एक सामाजिक संकल्पना आहे, वैज्ञानिक नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण हे युनिपटल हे लवचिक असतं. व्यायाम, सायकल अशा अनेक कारणांना ते ताणलं जाऊ शकतं. त्यामुळे त्याच्यावरचा देखील या ठिकाणी आपण विचार सर्वांनी करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. आता सुरक्षित म्हणजे या दरम्यान जे काही वागत असतात स्त्रिया किंवा त्यांच्यामध्ये जे बदल होत असतात त्याला बऱ्याच वेळा नाटक समजलं जातं. मुलींच्या बाबतीमध्ये मुलींनी हा अनुभव घेतला असेल की काय एवढं नाटक करला, काय झालं सगळं, त्याच्यामध्ये काय दुखाले. तर असं लक्षात त्याच्या पद्धतीनं या काही वेळेला जर त्यांच्याकडे हार्ट अटॅक पर्यंतच्या केसेस आहेत, त्यामुळे यांना तुम्ही थोडंसं कमी लेखणं चालणार. पुढचं एक लक्षात घ्या की पाळी नियमित नसणं हे सामान्य नाही, तर सत्य असं आहे की तणाव, आहारात, वजनातील बदल आहे, थायरॉइड आहे, अशा अनेक कारणामुळे याच्यामध्ये अनियमितता येऊ शकते. 3 महिन्याहून जास्त काळ अनियमितता असेल तर आपण डॉक्टरांचा सल्ला घेणं हे गरजेचं आहे. लक्षात घ्या. फिजिकल रिलेशनशिप या वेळेला करू नये असं म्हटलं जातं. हा वैयक्तिक निवडीचा प्रश्न आहे, वैज्ञानिकदृष्ट्या ते वाईट नाही. दोघांच्या संमतीनं या दरम्यान झाल्यास गर्भधारणेची शक्यता ही कमी असते, हे लक्षात. मग ती शून्य असते असं नाही, हे समजून घ्या. त्याच्यामध्ये 10 नंबरचं असं आहे की हा कदाचित समज तुम्ही तुमच्या घरामध्ये इकडे तिकडे बघितला असेल की हे आपल्या पिरियड्स बद्दल पुरुषांना माहितीच होऊ नये असंही काही ठिकाणी मांडलं जातं बऱ्याच वेळेला. पण ही माहिती असणं म्हणजे आई, बहीण, पत्नी, मुलगी यांना ते योग्य आधार देऊ शकतात. माहिती असणं, शेअरिंग असणं हे देखील गरजेचं आहे. लक्षात घ्या. या दरम्यान शरीरामध्ये अनेक बदल घडत असतात. हे नाटक नसते. लक्षात घ्या. पोटदुखी असते, पाठदुखी, कंबरदुखी, खालच्या पाठीत ताप, ताण येणं अशा पद्धतीच्या गोष्टी असतात. डोकेदुखी असेल, हार्मोनियल बदल असतील, त्याच्याचबरोबर या ठिकाणी थकवा, झोपाळू वाटणं, रक्ताशय आणि इतर गोष्टीच्या या ठिकाणी होत असतात. पोट फुगतं पाणी साचल्यामुळं किंवा या ठिकाणी त्वचेवर पिंपल्स येतात. अन्न खाण्याची इच्छा वाढते, तिखट, चॉकलेट, गोड खाण्याची तीव्र इच्छा वाढते. असे या ठिकाणी अनेक हे असतात. मानसिक दृष्ट्या जर बघितलं तर मूड स्विंग होत असतात. म्हणजे एका क्षणात हे हसत असतील, लगेचच पुन्हा या ठिकाणी रडतील किंवा या ठिकाणी लगेच राग येईल, चिडचिड होईल. छोट्या छोट्या गोष्टीचं या ठिकाणी राग होईल. त्याला नौटंकी आपण असा शब्द वापरू शकतो, पण याच्यात समजून घेणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. काही कारण नसताना उदासीनता येते, चिंता वाटायला लागते, असं काही बदल आपल्याला जाणवतो. या दरम्यान एकाग्रतेची कमतरता असते, अभ्यासात लक्ष लागत नाही. मग आता नैसर्गिक उपाय याच्यातले काय आहेत? तर गरम पाण्याची पिशवी पोटावर ठेवणं, आल्याचा चहा, दालचिनीचा काढा, हळदीचं दूध, हलका योगा, ध्यान आणि श्वासोच्छवासाचे व्यायाम. पुरेशी झोप ही फार गरजेची आहे. 7 ते 9 तासाची झोप कमीत कमी असायला पाहिजे, हे लक्षात घ्या. आहाराच्या बाबतीमध्ये देखील लोहयुक्त पदार्थ असतील, त्यानंतर मॅग्नेशियम असेल, ओमेगा 3 असेल आणि भरपूर पाणी, याची काळजी आपण घ्यायला पाहिजे. लक्षात घ्या. चहा, खूप तेलकट पदार्थ टाळायचे आहेत. अल्कोहोल, अति मीठ हे टाळायचं. या ठिकाणी व्यवस्थित डॉक्टरांनी असणं गरजेचं आहे. आता मित्रांनो, हा ज्या वेळेला विषय हे समजून घेऊ आपण. त्याच्यामध्ये आपण आपल्या आजूबाजूला असणाऱ्या या परिस्थितीचा ज्यावेळेला विचार करतो असतो, तुम्ही एकमेका करत असता, त्यावेळेला शैक्षणिक व्यवस्थेमध्ये
या काही गोष्टी. सहजीवन म्हणून तुम्ही ज्या वेळेला आयुष्याची सुरुवात करणार आहात त्यावेळेला जर काही समज असतील तर ते फार मोठे प्रॉब्लेम क्रिएट करू शकतात. हा भाग जितका महत्वाचा आहे तितकंच तुम्ही सहकार्य म्हणून, कारण एक कपल म्हणून तुम्ही जेवढा वेळ जवळ असता त्याच्यापेक्षा जास्त वेळ तुम्ही सहकार्यांच्या सोबत असता. कामाचं ठिकाण असेल, कॉलेज असेल, लायब्ररी असेल, अशा बऱ्याच ठिकाण तिथं लक्षात. आणि तिथं या दरम्यान होणारा परिणाम म्हणजे याची स्वतंत्र गरज आहे मित्रांनो. आजच्या या सेशनमध्ये टास्क म्हणून जर काय द्यायचं असेल तर मी तुमच्या सर्वांसाठी सांगेन, विशेषतः मुलांसाठी, की या दरम्यान होणारे मानसिक आणि शारीरिक बदल हे तुम्ही अभ्यासले पाहिजेत. आणि नेमकं कोणत्या मानसिक आधाराची गरज असते या वेळेला आपल्या असणाऱ्या सोबत असणाऱ्या फ्रेंड्सच्या बाबतीमध्ये हे जर तुम्ही समजून घेतलं तर कदाचित हे वातावरण अत्यंत चांगलं होऊ शकतं, सकारात्मक होऊ शकतं. आणि याच्याकडे सायंटिफिक मेथडने जर तुम्ही फारसा सोर्स नाही तो उपलब्ध, ठीक आहे, हे गरजेचं आहे. त्यामुळं आपण टास्क म्हणून काय बघायचं आपल्याला आज लक्षात घ्या. तर पहिल्यांदा ही प्रक्रिया काय आयडेंटिफाय मी काही गोष्टी सांगितल्या, काही गोष्टी तुम्हाला एआयच्या माध्यमातून बघता येतील. दुसरं महत्वाचं की या दरम्यान एक मित्र म्हणून तुम्ही कसं वागायला पाहिजे, भाऊ म्हणून तुम्ही कसं वागायला पाहिजे. भविष्यामध्ये जाऊन तुम्ही एका बायकोचा गोष्टी शिकण्याची गरज आहे लक्षात घ्या. असं ट्रेनिंग नाही आहे आपल्याला. दुर्दैवानं आपल्या कुटुंब व्यवस्थेमध्ये, आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये असं ट्रेनिंग नाही आहे. काही घरांमध्ये चांगल्या पद्धतीनं पालकांनी बहिणीला आणि भावाला दोघांनाही याबद्दलची माहिती देणं करणं ह्या गोष्टी केलेल्या आहेत. पण आजही बऱ्याच फॅमिलीमध्ये घरामधल्या बहिणीच्या बाबतीतल्या गोष्टी भावाला सांगितल्या जात नाहीत, या त्याच्यावर चर्चा केली जात नाही. इतकंच काय, मुलीच्या बाबतीमध्ये वडिलांच्या बरोबर याच्याबद्दल चर्चा होत नाहीत लक्षात त्याच्या बाबतीत. पण हे होणं ही गरज आहे, ही प्रक्रिया समजून घेणं ही गरज आहे. त्यामुळे आजच्या टास्कमध्ये आपल्याला एक तर आदिवासी समाजामध्ये विशेषतः गडचिरोली जिल्ह्यामध्ये कुर्माघर कशा पद्धतीने बनवलेले आहेत याची युट्यूबला व्हिडिओ उपलब्ध आहेत, ते तुम्ही बघा. दुसरं महत्वाचं आहे की मुलांनी आणि मुलींनी दोघांनीही या पद्धतीनं ही संपूर्ण प्रक्रिया समजून घेतल्यानंतर कशा पद्धतीनं एकमेकांना ट्रीट केलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे, याचा देखील अभ्यास करा मित्रांनो. हे लक्षात घ्या. काही विषय जे आपण फक्त बोलायचेच नाहीत म्हणून या ठिकाणी टाळलेले आहेत आणि त्याचे दुष्परिणाम होण्यापेक्षा हे सारखे हे न टाळता येण्यासारखे विषय आहेत. नैसर्गिक चक्र आहे, शारीरिक प्रक्रिया आहे, या दृष्टीने आपण ते बघणं गरजेचं आहे असं मला वाटतं. लक्षात घ्या. आजचं सेशन थोडंसं डिस्टर्ब झालेलं आहे. नेटवर्क थोडा इश्यू, मी बारामतीमध्ये आहे आणि थोडं नेहमीच्या ठिकाणी थोडं बाजूला थांबलेलं असल्यामुळं हा रेंजचा अंदाज आला नाही. आणि मी रात्री चेक केलं तर इंटरनेट होतं, पण आता थोडंसं प्रॉब्लेम आला. कारण काही असोत, पण लेक्चर थोडं डिस्टर्ब झालं, त्याबद्दल दिलगिरी. विषय तुमच्यासमोर मी मांडलेला आहे, चांगल्या पद्धतीने थोडासा करावा आणि आजचा टास्क कंप्लीट करा विनंती. आज उपस्थित सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि हे सेशन संपलं असं जाहीर करतो. धन्यवाद. करिअर आणि शिक्षणाच्या अचूक माहितीसाठी आजच करिअर कट्टा चॅनलला सबस्क्राईब करा आणि करिअरच्या प्रवासात अपडेट रहा.